नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न विठुराया पूर्ण करो। आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर सुरुवात झालेली आहे माझी बघा इकडे देवपूजेपासून। सकाळी तर लवकर उठलेले आहे, घरातली सगळी क्लिनिंगची कामं झाली। शनिवार म्हटलं की आपण सकाळी लवकर उठतो आणि मग घरातली क्लिनिंगची कामं पटापट आटपायची। आणि आज काही काम नसलं, स्वयंपाक नसला तरी सुद्धा ना आज जरा बऱ्यापैकी कामाचा लोड आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आज नक्की काय आहे आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंही असेल। तर आज आपल्याला ना देवळात जायचं आहे। तर त्याआधी म्हटलं चला घरातली सगळी पूजा, रांगोळी हे सगळं करून घेऊया आणि मग आपण देवळात जाऊया। तर आता ना मी रांगोळी काढायला घेतलेली आहे। आता कसं आहे आषाढ महिना लागलेला आहे आणि पाऊस ना अधूनमधून येतो, तरी पण म्हटलं रांगोळी काढावी। अंगणामध्ये रांगोळी असेल ना की खूप प्रसन्न वाटतं, सणवार असल्यासारखं वाटतं। देवाची पावलं आपल्या घराकडे वळतात म्हणजे थोडक्यात जी पाहुणे मंडळी आहेत किंवा इतर घरातून म्हणजे बाहेरून कोण घरामध्ये येणार असेल ना तर त्याची नजर रांगोळीवर पडली ना की त्याचे विचार जे आहे मनातले किंवा सगळं मन शुद्ध होतं आणि मग त्या शुद्ध अंतकरणानेच माणूस घरामध्ये प्रवेश करतो, असं आहे थोडक्यात रांगोळी। त्यामुळे दारामध्ये असलीच पाहिजे आपल्या, छोटीशी का असेना पण कशी का असेना जशी जमेल तशी काढलीच पाहिजे। त्यानंतर सगळी क्लिनिंगची कामं झाली पण चौकट पुसायची राहिली होती, तर चौकट पुसून घेतली आणि बटाटे जे शिजवलेले होते ते सासूबाईंकडे सोलायला दिलेले आहेत। तर त्यांनी बटाटे सोलून दिले मला, तोवर मी ही वरची कामं जी आहेत चौकट वगैरे स्वच्छ पुसून घेतली, उंबरा लेपन केलं। आता उंबरा लेपन का करतात हे तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचदा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आज साक्षात पांडुरंगाला, विष्णुदेवांना प्रसन्न करण्याचा दिवस आणि आजच्या दिवशी ना आषाढी एकादशी आहे। तर प्रत्येक एकादशीला ना सत्यनारायणाची कथा ऐकली ना तर आपल्याला म्हणजे अधिक पुण्य मिळतं, ते तर आहेच बघा। आणि ही वार्षिक एकादशी आहे म्हणजे आषाढी एकादशी वर्षातून एकदा येणारी। आणि आजच्या दिवशी जर तुम्ही उपवास धरलात ना तर तुम्ही वर्षभर ज्या काही एकादशा पडतात तर त्या एकादशी धरल्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला लाभतं। तर त्यामुळं आज आवर्जून बऱ्यापैकी सगळी मंडळी जी आहेत ना ती आषाढी एकादशीचा उपवास करतात। उंबरालेप पण झालं, मस्तपैकी रांगोळी काढली, चौकट पुसून घेतली आणि आता दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे आणि किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक काढून अन्नपूर्णेची पूजा करायची आहे। आणि मग त्यानंतर आपण जो काही प्रसाद करणार आहोत त्या प्रसादाला सुरुवात करायची आहे। तर आता ना त्याआधी म्हटलं चला देवघर वगैरे स्वच्छ करून घेऊया। तर इकडे समया वगैरे स्वच्छ केलेल्या तुम्हाला दिसत असेल, तुम्ही या आधीचा जर ब्लॉग पाहिला असेल ना तर तुम्हाला माहिती असेल की मी रात्री उशीरपर्यंत जागून ना सगळी पितळची, तांब्याची जी भांडी आहे देवघरातली ती स्वच्छ केलेली आहे। आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरची ज्या आहेत म्हणजे व्ह्यूवर्स त्यांची कमेंट आली होती की ताई इतक्या उशीर तुम्ही जागत जाऊ नका, तुम्ही लवकर झोपत जा, त्यामुळं तुम्ही आजारी पडता किंवा 8 तास तरी झोप पाहिजेच माणसाला। तर एवढे छान कमेंट्स तुमचे वाचून ना मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं बरं का। आता कसं आहे आपण ज्या व्यक्तीला बघतो आणि ज्या व्यक्तीला आपण कमेंट करतो, सांगतो ना तर मला किती भारी वाटतं की ना बाबा माझे सबस्क्रायबर ना खरंच माझी म्हणजे काळजी पण करतात आणि मला छान कमेंट्स पण करतात, खूप भारी वाटतं मला। तर असो, त्यामुळे तुमचे खूप आभार, तुम्ही छान कमेंट करता आणि मला म्हणजे माझी काळजी करता, त्यामुळे तुमचे मनापासून आभारी आहे मी। तर असो, आता बघा इकडे वस्त्र जे आहे ना तर ते मी स्वच्छ आदल्या दिवशी धुवून ठेवलं होतं। आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे पांढरं शुभ्र वस्त्र मी ना देवघरामध्ये घालायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये ना छान केशरी कलरची फुलं आहेत त्या वस्त्रावर। तर मला ते खूप भारी वाटलं, म्हणजे ब्लाऊज पीसचा तुकडाच होता एक, तर तो मी विकत घेतला होता आणि त्याचं देवघरासाठी वस्त्र केलेलं आहे। श्रावण महिन्यासाठी खास मी हे वस्त्र मागच्या वर्षी घेतलं होतं आणि ते पूर्ण पांढरंही नसावं म्हणून केशरी रंगाची फुलं त्यामध्ये आहेत आणि सुंदर छान असं वस्त्र आहे ते। तर सणावाराला मी कधीतरी देवघरामध्ये घालते, तर आज आषाढी एकादशी आहे म्हणून मग देवघरामध्ये मी हंतरलेलं आहे।
तर दिवाळीच्या फुलांच्या माळा होत्या ना माझ्याकडे, तर म्हटलं चला छान काहीतरी डेकोरेशन करूया देवघरामध्ये. म्हणजे आषाढी एकादशी आहे आज आणि देवघर कसं छान टापटीप चकचकीत असेल ना, एकदम भारी वाटतं ताईंनो. तर अशा छोट्या म्हणजे असं थोड्याफार पद्धतीने मी डेकोरेशनसुद्धा देवघरामध्ये केलेलं आहे. आणि आता मी वस्त्र तयार करून घेते. हे वस्त्र आपल्याला गणपती बाप्पाला आणि विठोबांना घालायचं आहे. आता त्याआधी ना मी अभ्यंग स्नान म्हणजे आपण हे म्हणूया अभिषेक घालून घेणार आहे. तर सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेते. दिवेसुद्धा छान चकचकीत आदल्या दिवशी घासून ठेवले, तेला तुपाने भरून ठेवलेले होते आणि म्हटलं चला आता ना अभिषेक घालूया. तर अशा पद्धतीने बघा मी दर सणावाराला पूजा करत असते. तर सगळ्यात आधी मान जो आहे गणपती बाप्पांचा, तर आधी मी पाण्यानं घातला अभिषेक, त्यानंतर दुधानं अभिषेक घातला, परत पुन्हा एकदा पाण्यानं घातला. तर विठुरायांना सुद्धा मी अभिषेक घालून घेतलेला आहे. खरं तर पंचामृतानं आज अभिषेक करायचा असतो, पण घरामध्ये ना दहीच नव्हतं आणि एवढं सकाळी 7 वाजता मला दही मिळणं अशक्य होतं. म्हणून म्हटलं चला आज ना दुधानेच अभिषेक घालूया. काहीही केलं तरी शेवटी भावना महत्त्वाची. आपण जे काही करतो ते देवासाठी मनापासून करायचं आणि मन मोकळेपणानं करायचं. म्हणजे मनामध्ये कुठलेही वाईट विचार नाही ठेवायचे, तर ती खरी देवपूजा झाली बघा. तर अशा पद्धतीनं मी तर देवपूजा करते, जे असेल नसेल त्यात साहित्यामध्ये. तर सगळ्या देवांना मी ना दुधाने अभिषेक घातला आणि साध्या पाण्यानं अभिषेक घालून घेतला. मग त्यानंतर ना चंदनाचा टिळा लावला. तर गंधगोळी जी आहे ते उघळायची आणि मग प्रत्येक देवाला मी चंदनाचा टिळा जो आहे तो लावलेला आहे. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा मान तर मी सुरुवात गणपती बाप्पांपासूनच करते. हळद कुंकू गणपती बाप्पांना लावलं, चंदन लावलं, मोत्याची माळ घातली, फेटा घातला आणि आता मग खरा तर आज आषाढी एकादशी आहे म्हणून मग रुक्मिणी राणींना ना छोटंसं डोरलं आहे माझ्याकडे. तर ते डोरलं मी घातलेलं आहे. हे डोरलं ना मी महालक्ष्मी देवींच्या गळ्यामध्ये घालते. छोटीशी महालक्ष्मीची मूर्ती आहे गणपती बाप्पांच्या शेजारी, तुम्ही बघत असाल तर मी घालते. पण आज ना आषाढी एकादशी आहे म्हणून मग मी रुक्मिणी देवींना हे डोरलं जे आहे ते घातलेलं आहे. त्यानंतर विठुरायाला प्रिय असा बुक्का. तर बुक्का का वाहतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. लावतात बुक्क्याचा टिळा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. त्याआधी तुळस मंजिरी वाहून घेतलेली आहे, फुलं वाहिलेली आहेत, मोत्याची माळ घातली, बुक्का अष्टगंध लावलेला आहे आणि मग त्यानंतर रुक्मिणी देवींचा मळवट भरलेला आहे कुंकाने. अशा पद्धतीनं मी आज ना देवपूजा केलेली आहे. इतकं भारी वाटलं ना ताईंनो, एवढी वेळ देऊन मला आजच्या दिवशी पूजा करता आलेली आहे. कारण सकाळी लवकर उठून मी सगळी कामं आटपलेली होती ना, तर निवांत अशी मला पूजा करता आली आज. आणि खरंच पूजा आपण ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला आपलं मन विचार अगदी प्रसन्न होतात. एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये संचारते काहीतरी करण्याची. तर असं आहे. तर प्रेरणास्थान म्हणाल तरीही चालेल. आपण पूजा पाठ अध्यात्म कशासाठी करावं, तर आपल्याला एनर्जी मिळावी चांगल्या कामासाठी, चांगलं काम करण्यासाठी, इतर लोकांना मदत करण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी हवी असते आणि ती एनर्जी आपल्याला देवाकडूनच मिळत असते. म्हणून आपण अध्यात्म हा मार्ग थोडा तरी स्वीकारला पाहिजे. कारण आजकालच्या जगामध्ये ना काही लोक म्हणजे नाही मानत देवाला, पण काही लोक असे आहेत की नाही, देवपूजा मला तरी केल्याशिवाय नाहीच जमत. सकाळची सुरुवात जी आहे माझी ते देवपूजेपासूनच होते आणि झोपले ना जरी मी तरी देवाला नमस्कार करूनच झोपते. तर ही माझी सवय आहे. तर बघा अशा पद्धतीनं ना आपली आषाढी एकादशीची पूजा झालेली आहे. आणि कसं दिसतंय देवघर आणि सगळ्या देवांचा मेकअप कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगायचं. आणि खरंच भारी प्रसन्न वाटत होतं. एक पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये पसरलेल्या होत्या. सगळ्यांना ना एक असा उत्साह असल्यासारखं झालं होतं घरामध्ये. बाबा आज आषाढी एकादशी आहे. आज पंढरपूरला वारकरी संतांचा मेळा जो आहे तो चंद्रभागेच्या काठी स्नान करून विठ्ठलाच्या भेटीसाठी इतक्या दिवस इतक्या मैल चालून ती पावलं थकलेली आहेत. आणि शेवटी जेव्हा कळसाला नजर लागते ना वारकऱ्यांची, तेव्हाचं जे सुख आहे ना तर ते स्वर्गातही आपल्याला उपभोगता येणार नाही. तर इतकं भारी हा जो सोहळा असतो ना तो सोहळा असतो आषाढी एकादशीचा. तर तो अनुभवावा. आयुष्यात आपण आलो तर एकदा तरी वारी ही केलीच पाहिजे. माझी खूप इच्छा आहे की एकदा तरी विठुरायानं माझ्याकडून वारी करून घ्यावी, वारी घडावी मला आणि असं मला वाटतं. तर बघूयात, मुलं मोठे वगैरे झाले, कधी मला चान्स मिळाला तर मी नक्की वारीला जाणार आहे.
तर आता ना अन्नपूर्णेची पूजा केली आणि दोन्ही म्हणजे दरवाजावर आणि किचनमध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आणि इकडे आमची बघा मस्ती चालू असते, कधी ना कधी काही ना काहीतरी चालूच असतं. तर तुमच्या दादांचं असं म्हणणं होतं की मला भूक लागली आहे, सकाळपासून तू कामच करतेस आणि देवपूजाच करतेस, मग मी पण विठुर आहे, माझी तरी सेवा कर काहीतरी, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग मी पण म्हटलं मी पण रुक्मिणी देवी, माझी पण काहीतरी सेवा पाहिजे करायला तुम्ही असं आमचं बोलणं चाललं होतं. अशीच आमची थट्टामस्करी असते. तर मग म्हटलं चला आता पटापट बटाटे ना जे सोललेले आहेत सासूबाईने ते कट करून घेऊया आणि खिचडी घालायला सुरुवात करूया, कारण यांना भूक लागलेली होती. आणि माझं असं होतं की नैवेद्य दाखवल्याशिवाय मी कोणालाच नाही देणार जेवायला. आणि आमच्याकडे कसं असतं, सकाळी 10 वाजता जेवणाचं ताट लागतं जेवायला. आणि आत्ता वाजलेले होते 9:30, तर सगळ्यांनाच भूक लागलेली होती. 9:30 पावणे 10च्या दरम्यान ना खिचडीचं म्हणजे तयार झालीच पाहिजे. आणि खिचडी एवढी तेवढी करायची नव्हती. आज आपल्याला मंदिरामध्ये खिचडी वाटण्यासाठी, प्रसाद वाटण्यासाठी घेऊन जायचा आहे, म्हणून आज आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ना खिचडी करायची आहे. तर ना आता काय करणार आहे, हे पातेलं जे आहे ना मोठं स्वच्छ धुवून घेणार आहे. आता ज्या लोकांनी मागचा ब्लॉग बघितला असेल ना त्यांना माहिती असेल, तर मी 3 किलो साबुदाणा जो आहे तो भिजत घातलेला होता आणि 4 किलो बटाटे होते. आणि त्यानंतर शेंगदाण्याचे कूट जो आहे ना तो 2 किलो कूट मी शेंगदाण्याचा करून घेतलेला होता. आता एवढी सगळी खिचडी आपल्याला कशासाठी करायची आहे, तर ताईंनो सांगते तुम्हाला मी. माझी इच्छा होती, तर आम्ही वाईला राहतो आणि लोणंद थोडंसं जवळच आहे तसं म्हणायला गेलं तर. मला ना वारकऱ्यांची काहीतरी सेवा करायची होती आणि मला ना माऊलींच्या दर्शनासाठी लोणंदला जायचं होतं, पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं. मग आपल्याकडनं सेवा जी आहे ती राहिलेली आहे. तर मग म्हटलं चला आजच्या दिवशी ना आपण साबुदाणा वगैरे भिजत घालूया, प्रसाद करून घेऊया आणि हा प्रसाद ना आपण वाटायला मंदिरामध्ये घेऊन जाऊया. तर मग म्हटलं चला, आमच्या जवळच एक विठुरायाचं मंदिर आहे, तर म्हटलं चला तिथं आपण प्रसाद वाटायला घेऊन जाऊया. आता बघा तेल तूप असं मिक्स करून मी पातेल्यामध्ये घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट, इकडे भिजवलेला साबुदाणा आणि मिरची वाटून घेतलेली आहे, तर पावशेरपेक्षा कमी मिरची आहे बरं का. आणि आता इकडे ना मी मोकळा करायला घेतलेला आहे, फोडायला घेतलेला आहे. साबुदाणा कसा एकदम बसतो ना जोरात, तर तो एक असा छान सुट्टा मोकळा करून घेतला. नंतर मग मला हलवायला जरा जड जाईल ना त्यामुळं. आणि मग त्यानंतर शेंगदाण्याचा जो केलेला कूट आहे तो सगळा छान खालीच मिक्स करून घेतला, कारण आपल्याकडे मोठं उलातनं नाही. पातेलं तर मोठं आहे पण उलातनं मोठं नाही आहे हलवायला, चमचा मोठा नाही आहे, तर त्याच्यामुळे ना मी खालीच हे सगळं व्यवस्थित हाताने ना शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मिक्स करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट छान मिक्स झाला ना की आपल्याला फोडणी घालायला घ्यायची आहे. तर बघा इथं मिरची वाटलेली आहे, तेला तुपामध्ये ना छान भाजून घेतली. आता ही मिरची भाजली की नाही की आपल्याला लगेच यामध्ये बटाटा घालायचा आहे. आता हा कट केलेला बटाटा शिजवलेला आपण घातला ना की त्यामध्ये लगेच मीठ घालायचं आणि मिरची आणि मिठामध्ये हा बटाटा छान परतून घ्यायचा. आणि हा बटाटा छान मस्त परतला ना की त्या बटाट्याला एक वेगळीच चव येते, इतकी टेस्टी होते ना खिचडी. तर मी अशाच पद्धतीनं बघा खिचडी साबुदाण्याची करत असते. तर आता हे छान परतून झालं की आपल्याला ना हळूहळू यामध्ये मिक्स केलेलं जे शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा आहे तो घालायचा आहे आणि त्यामध्ये ना हळूहळू हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघत असाल तुम्ही बटाटा मी ज्या पद्धतीनं परतते आहे, सगळीकडे मीठ आणि मिरची व्यवस्थित लागली पाहिजे. आणि बटाट्याच्या फोडी छोट्या छोट्या केल्या ना की सगळ्यांना मिळतो बटाटा खायला आणि म्हणजे एक जीव होतो ना खिचडीमध्ये. तर अशा पद्धतीनं आज ना मी खिचडीचा घाट घालायचा ठरवला होता आणि हा सगळा प्रसाद आपल्याला ना विठुरायाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे. आता मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. तर मला खरंच एवढं सगळं करण्याची मला म्हणजे येतच नाही बरं का काय करता, पण हे आजच्या दिवशी कसं काय जमलं ना, विठुरायाचीच कृपा म्हणायची. आणि मला मिठाचाही अंदाज नव्हता आणि काहीच नव्हतं, पण मी फक्त करत गेले आणि देवाने माझ्याकडनं करवून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. छान मस्त बटाटा परतला की त्यामध्ये बघा मग मी थोडी थोडी करून खिचडी घालायला सुरुवात केलेली आहे साबुदाण्याची. आणि मग त्यानंतर तो छान मिक्स करून घ्यायचा. तर एकदम सगळा ओतला ना तर मला मिक्स नाही करता येणार, म्हणून मग मी थोडा थोडा घालायचा आणि थोडं थोडं मिक्स करत जायचं असं ठरवलं होतं. तर किती छान मस्त असा बटाटा बघा एकजीव होतोय खिचडीमध्ये. तर अशा पद्धतीनं सगळ्यांना प्रसाद जो आहे तो टेस्टी मस्त असा म्हणजे खायला मिळावा. आणि मग नंतर ना सगळा साबुदाणा घातला आणि मला काही हलवता येईना, तर मग तुमच्या दादांची म्हटलं मदत घेतल्याशिवाय माझं काम जे आहे ते तर पूर्ण होणारच नाही.
मग तुमच्या दादांना थोडंसं हलवायला सांगितलं आणि मी कट्ट्यावर चढले. आता तुम्हाला माहिती आहे की मी का चढले. पातेलं एवढं मोठं आहे ना दाईंनो की माझी उंची कमी पडते ते पातेलं म्हणजे खिचडी हलवण्यासाठी, म्हणून मग किचन कट्ट्यावर चढून मग मी असं पॅक पातेलं पकडलेलं आहे आणि तुमच्या दादांना ना खिचडी हलवायला सांगितलेली आहे. आता खिचडी जी ही एकजीव व्यवस्थित जर झाली नाही, छान वाफरली गेली नाही, शिजली नाही, तर मग ती व्यवस्थित होणार नाही. आणि आपण जर म्हणजे जबाबदारी घेतलेली आहे खिचडी वाटण्याची किंवा प्रसाद देण्याची, तर ती खिचडी तो प्रसाद अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. याच्यामुळं म्हणजे हे कुणाला त्रास नको याची सगळी काळजी, सगळं विचार करावा लागतो ताईंनो. असं जर काही गोष्टी करायच्या असतील तर की मी जो पदार्थ करणार आहे त्या पदार्थामुळे कोणाला त्रास होता कामा नये. तर त्यामुळं ना मी खिचडी ना अगदी 15 ते 20 मिनटं छान वाफवून घेतली, शिजवून घेतली आणि सगळ्यांनी खिचडी खाल्ली. तर आजूबाजूने काय केलं, तूप पण सोडलेलं आहे जेणेकरून खिचडी जी आहे ती छान मऊसूद व्हावी. अशा पद्धतीनं आपण ना आजचा प्रसाद केलेला आहे आणि तो देवापर्यंत पोहोचणार आहे. खिचडी छान 15-20 मिनटं वाफवून घेतली, छान शिजवून घेतली आणि मग सगळी एका मोठ्या डब्यामध्ये भरलेली आहे. तुळशीचं पान त्यावर ठेवलं, द्रोण घेतले, वाटायला चमचे घेतले. डबा जो हा आहे ना माझ्याकडे तो 10 किलोचा डबा आहे. तर उंबरावर रांगोळी काढलेली तुम्हाला दाखवली आणि जाता जाता मंदिरामध्ये अंगणातली सुद्धा तुम्हाला रांगोळी दाखवते. कारण म्हणजे जवळून तुम्हाला दाखवली नव्हती तर डिझाईन कळली नसेल. तर बघा अशी लाल आणि पिवळे टिपके मी दिले होते आणि पाऊस येऊन गेला होता त्यामुळं आता पोचलेलो आहोत आम्ही मंदिरामध्ये आणि दर्शन घेतलं. तिथे नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि लगेचच मग खिचडी जी आहे ती वाटायला सुरुवात करणार आहोत. तर आताचं हे जे टायमिंग आहे ना 12-12:30 वाजलेच असावे आणि कसं असतं ना ह्या टायमिंगला बरोबर माणसांना भूक लागते. तर त्यामुळं ना हे टायमिंग आम्ही ठरवलं होतं खिचडी वाटायचं. तर म्हटलं चला आता नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि आपण ना प्रसाद वाटायला सुरुवात करूया. तर हे मंदिर जे आहे सकाळी सकाळी आरती झाली आणि आरती झाल्यानंतर काय झालं, इथले वारकरी मंडळी जे आहेत ना ते सगळे विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला गेलेले होते. त्यामुळे मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती. पण आजूबाजूची जी मंडळी होतीत ना तर ते होते बऱ्यापैकी, म्हणजे बाहेर बसलेले होते सगळे आणि ही छोटी छोटी मुलं आहेत ना आम्ही भरलेला प्रसाद जो आहे तो त्या माणसांना नेऊन देत होती आणि स्वतःसुद्धा खात होती. तर म्हटलं चला मी वाटली खिचडी, थोडीफार आजी राहिलेली आहे ती देवांशनं आणि तुमच्या दादांनी वाटलेली आहे. मग त्यानंतर आम्ही ना खिचडी निम्मी वाटून झाल्यानंतर मग आम्ही इकडे बाहेर येऊन बसलो आणि मग कोणी ना कोणीतरी दर्शनाला येतच होतं. तर मग जसं जसं ज्यांचं दर्शन होईल तसं तसं मग आम्ही सगळ्यांना खिचडी वाटून म्हणजे प्रसाद वाटत होतो. तर एक छोटंसं बाळ एकाने माझ्याकडे आलं, ते इतकं सुंदर दिसत होतं ना, तर म्हणजे अगदी विठुरायासारखंच दिसत होतं, ते एकदम मस्त होतं, छान गोंडस. तर आलं आणि माझ्या मांडीवर बसलं आणि इतक्या उशीर बसलं ना ते उठतच नव्हतं. तर त्याला खिचडी खायची होती आणि त्याची रिॲक्शन बघा तुम्ही. मस्त मस्त. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तू नाचे रंगून संतांच्या मेळ्यात तू, तुझ्या माझ्यात साऱ्यात भेटल तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंताला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी जाहला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का.
तर या अभंगातल्या ओळीना माझ्या मनाला भावण्यासारख्या होत्या आणि आज मला असाच काहीसा अनुभव आला. जो सगळ्यांमध्ये आहे देव, तो एका पाषाणात कसा मावेल असं मला वाटलं. खरंच मला इतकं भारी वाटलं ना आज. तर असंच काहीतरी आपल्या आयुष्यात आपण करायला पाहिजे. समाजसेवा करायला पाहिजे, देवधर्म करायला पाहिजे, अध्यात्म करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजे. देण्याचं महत्त्व काय हे पुढच्या पिढीला कळालं पाहिजे. म्हणून मग आजचा व्हिडिओ बघा. आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. तर खिचडी आता संपलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. बाय बाय.